नमस्कार. आज आपण भारतीय ज्ञान परंपरेच्या म्हणजेच इंडियन नॉलेज सिस्टीमच्या दृष्टिकोनातून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्र्यंबकेश्वर हे मंदिर भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक अत्यंत पवित्र मंदिर आहे. परंतु हे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून प्राचीन भारतीय अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र आणि विज्ञान याचे उत्कृष्ट उदाहरण देखील आहे. मंदिराच्या रचनेमध्ये दगडी अभियांत्रिकी, जलव्यवस्थापन, वास्तुशास्त्र, शिल्पकला आणि ध्वनिशास्त्र याचा अत्यंत प्रभावी वापर केलेला दिसून येतो. यामुळे त्र्यंबकेश्वर हे मंदिर प्राचीन भारतीय ज्ञान आणि तंत्रज्ञानाची महान परंपरा दर्शवणारे एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे. स्टोन इंजिनिअरिंग अँड आर्किटेक्चर. त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्णपणे काळ्या बेसाल्ट दगडाने बांधलेले आहे. हा दगड सह्याद्री पर्वतरांगांमधून आणला गेला आणि त्याला अचूक पद्धतीने कापून मंदिराची रचना तयार करण्यात आली. मंदिराच्या भिंती, खांब मजबूत दगडांनी तयार केलेले असून त्यामध्ये दगड एकमेकांशी घट्ट बसवण्याची इंटरलॉकिंग पद्धत वापरलेली दिसते. त्यामुळे या तंत्रज्ञानामुळे मंदिराची रचना अत्यंत मजबूत आणि टिकाऊ बनते. जाड दगडी भिंतींमुळे मंदिराच्या आत तापमान संतुलित राहते. त्यामुळे बाहेर उष्णता असली तरी मंदिराच्या आत गारवा जाणवतो. यावरून प्राचीन भारतीय वास्तुकारांना बांधकाम तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान होते हे स्पष्ट होते. वॉटर इंजिनिअरिंग अँड कुशावर्त कुंड. त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ असलेले कुशावर्त कुंड हे प्राचीन जलव्यवस्थापन तंत्रज्ञानाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. असे मानले जाते की याच ठिकाणाजवळून गोदावरी नदीचा उगम होतो. कुशावर्त कुंडाची रचना पायऱ्यांच्या स्वरूपात करण्यात आली आहे, ज्यामुळे लोकांना पाण्यापर्यंत सहज पोहोचता येते. या प्रकारच्या रचनेला स्टेप वेल आर्किटेक्चर असे म्हणतात. पावसाचे पाणी जमा करून ते साठवून ठेवणे आणि आवश्यकतेनुसार वापरणे यासाठी अशा कुंडांचा वापर केला जातो. यावरून प्राचीन भारतात जलसंवर्धन आणि व्यवस्थापनाला खूप महत्त्व दिले जात होते असे दिसून येते. वास्तुशास्त्र अँड ॲस्ट्रॉनॉमिकल नॉलेज. त्र्यंबकेश्वर मंदिराची रचना वास्तुशास्त्राच्या तत्वानुसार करण्यात आली आहे. मंदिराचा मुख्य प्रवेश पूर्व दिशेला आहे, त्यामुळे सकाळच्या सूर्यकिरणांचा प्रकाश मंदिराच्या परिसरात प्रवेश करतो. गर्भगृहाची रचना अशी करण्यात आली आहे की तेथे शांतता, सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. मंदिराचा पूर्ण आराखडा भूमिती आणि खगोलशास्त्र ज्ञान लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. प्राचीन भारतीय वास्तुकार मंदिर बांधताना सूर्याची दिशा, पृथ्वीची स्थिती आणि नैसर्गिक ऊर्जा यांचा विचार करत असत. त्यामुळे मंदिराची रचना केवळ धार्मिक श्रद्धेवर आधारित नसून वैज्ञानिक विचारांवरही आधारित होती. कल्चर अँड ॲक्वॅटिक इंजिनिअरिंग. त्र्यंबकेश्वर मंदिरावर केलेली शिल्पकला अत्यंत सुंदर आणि सूक्ष्म आहे. मंदिराच्या भिंतींवर, खांबावर, शिखरावर विविध देवतांचे आणि नक्षीदार आकृत्यांचे कोरीव काम केलेले दिसते. हे कोरीव काम अत्यंत अचूक साधनांच्या साहाय्याने दगडावर केलेले आहे. यावरून त्या काळातील कारागिरांचे कौशल्य, तांत्रिक ज्ञान दिसून येते. याशिवाय मंदिराच्या गृहाची रचना ध्वनिशास्त्र लक्षात घेऊन करण्यात आली आहे. मंत्रोच्चार किंवा घंटानाद केल्याने त्या आवाजाचा प्रतिध्वनी निर्माण होतो आणि तो आवाज संपूर्ण मंदिरात पसरतो. त्यामुळे मंदिरात एक आध्यात्मिक आणि शांत वातावरण तयार होते. अशा प्रकारे त्र्यंबकेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून प्राचीन भारतीय ज्ञान प्रणालीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मंदिराच्या रचनेमध्ये दगडी अभियांत्रिकी, जलव्यवस्थापन, वास्तुशास्त्र, खगोलशास्त्र, ध्वनिशास्त्र यासारख्या अनेक वैज्ञानिक तत्वांचा वापर केलेला दिसून येतो. यावरून असे स्पष्ट होते की प्राचीन भारतात विज्ञान, तंत्रज्ञान आणि निसर्ग यांचा सखोल ज्ञान होते. त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर हे भारतीय संस्कृती, विज्ञान आणि अभियांत्रिकी परंपरेचे जिवंत प्रतीक मानले जाते. अशा ऐतिहासिक स्थळांचा अभ्यास केल्याने आपल्याला आपल्या प्राचीन परंपरेचा अभिमान वाटतो आणि त्या वारशाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजते. धन्यवाद.